श्री संसमर्थ जयशंकर. आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा ही अतिशय मोठी आहे. दत्त संप्रदायापासून ही गुरु शिष्याची परंपरा चालू आहे आणि हे नातं अत्यंत सुंदर आहे. एकदा गुरुने जर शिष्याचा बोट धरला तर त्याच्या आयुष्याची प्रगती कुणीही रोखू शकत नाही. पण त्यासाठी आपला गुरुही त्या पात्रतेचा असायला हवा. आत्ताच्या जगात गुरुची पात्रता बघणं खरंच गरजेचं आहे. गुरु कोणी, कधी, कसा आणि का करावा आणि मुळात आपण गुरु कसा ओळखावा हेही महत्त्वाचं आहे. ज्याची शिकण्याची तयारी असते ना तो शिष्य आणि ज्याची शिकवण्याची तयारी असते तो गुरु. अशी ही आपल्या गुरु आणि शिष्याची साधी सोपी सरळ परिभाषा आहे. आपल्यालाही आपल्या आयुष्यात गुरु असावे हे प्रत्येकाला वाटतं, पण आजच्या जगात खरा गुरु मिळणं अत्यंत अवघड आहे. कारण आत्ताच्या जगात भोंदूगिरी, भोंदूबाबा यांचीच दुनिया आहे आणि हे भोंदू म्हणणारे स्वतःला गुरु म्हणून घेतात आणि बरेच जण यांच्या भोंदूगिरीला फसत आहेत, यांच्या भोंदूगिरीला भुलत आहेत आणि त्यांनाच गुरु मानतात. म्हणूनच प्रत्येकाने गुरु हा पारखूनच घ्यावा. खरं तर गुरु शिष्याची परीक्षा घेत असतात, पण शिष्यानेही गुरूंची परीक्षा घेणं आत्ताच्या जगात गरजेचंच आहे. कारण जेव्हा आपण गुरु करतो त्यावेळेला गुरु आपल्यातला मीपणा दूर करत असतो. आणि जेव्हा नामदेवांना, संत नामदेवांना त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला होता तेव्हा छोट्याशा मुक्ताईने त्यांना सल्ला दिला होता गुरु करण्याचा. आणि तेव्हा कुठे नामदेवांनी गुरुचा शोध घेतला आणि गुरूंच्या आशीर्वादाने त्यांना पांडुरंग नव्याने भेटला. त्यामुळे आपल्यातले सगळे दोष, आपल्यातले सर्व षडरिपू, आपल्यातले सगळे वाईट गुण हे जाण्यासाठी आपल्या आयुष्यात गुरु येणं फार गरजेचं असतं. अनुभव सांगतो की गुरु बघताना वयाचंही बंधन नसावं. कारण का कधीकधी आपलं वय जास्त असतं पण आपल्या गुरूंचं वय कमी असतं. त्यामुळे त्या व्यक्तीचं जर वय कमी आहे तर तो गुरुच होऊ शकत नाही आहे ही कल्पना किंवा हे आपलं मत हे लांब ठेवणंही गरजेचं आहे. जरी त्या व्यक्तीचं, त्या गुरूंचं वय कमी असेल तरी त्यांची पात्रता बघणं अत्यंत गरजेचं आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण जेव्हा माझ्या आयुष्यात गुरु आले होते तेव्हा हाच योग होता की माझं वय जास्त होतं आणि माझ्या गुरूंचं वय कमी होतं आणि त्यावेळेला थोडासा विश्वास डळमळला होता. पण मी स्वतः जेव्हा माझा गुरु केला तेव्हा मी माझ्या गुरूंना पारखूनच घेतलेलं आहे आणि माझ्या गुरूंनाही कळत होतं की मी त्यांना पारखून घेते. त्याच्यामुळे त्यांनी तो वेळ दिला पारखून घेण्याचा. त्यांनी कुठल्याही गोष्टीची हे केली नाही. जे खरे असतात, ज्यांची पात्रता असते ना, ते त्या शिष्याला वेळ देतात त्यांना पारखून घेण्यासाठी. त्यामुळे खरंच गुरु निवडताना पारखूनच निवडा. कारण का सध्या खरंच खूप या जगामध्ये भोंदूगिरी चाललेली आहे, फसवेगिरी चाललेली आहे. स्वामींच्या नावावरती गुरूंचं नाव लावून फार विचित्र प्रकार ह्या जगात होत आहेत आणि ह्या सध्या ताज्या घटना आहेत. TV वरती ह्यांच्या बातम्या खूप चाललेल्या आहेत. त्यामुळे खरंच डोळे उघडा नीट आणि गुरु नीट बघा. विषय होता गुरूंचं वय. ही ह्या जगातली गोष्ट आहे की गुरूंचं वय, पण ज्ञानेश्वरांच्या मुक्ताईने तिचंही वय लहान होतं पण तिला गुरु करणारे कोण होते? चांगदेव. आज इतक्या वर्षांची तपस्या असलेले चांगदेव यांनी सुद्धा मुक्ताईला गुरु केलं होतं. का तर मुक्ताईची तेवढी पात्रता होते. त्यामुळे वय लहान जरी असलं तरी गुरूंची पात्रता बघा. आपलं वय जास्त आहे किंवा आपण जास्त ज्ञान शिकलो आहे हे बघण्यापेक्षा आपल्या गुरूंची पात्रता, आपल्या गुरूंनी किती साधना केली आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यामुळे जरी तुमच्या आयुष्यात गुरु आले असतील, त्यांचं वय लहान असेल तर मत बाजूला ठेवून त्यांची पात्रता, त्यांची साधना, त्यांची योग्यता ह्या सगळ्या गोष्टी पडताळून बघणं अत्यंत गरजेचं असतं. गुरु कोणाला म्हणावे याची फार सुंदर अशी व्याख्या आहे. ती म्हणजे शिष्याच्या धनावर, संपत्तीवरती किंवा पैशावरती डोळा ठेवून त्यांना लुटणारे अनेक गुरु असतात. ते शिष्याचे वित्तहरण करतात. मात्र खरे गुरु जे असतात ना ते शिष्याचं हृदयाचे हरण करतात आणि असे गुरु अत्यंत विरळ आहेत. खूप कमी असतात असे गुरु. म्हणून आपण ज्यांना गुरु मानतो ना ते आपले वित्त घेत आहेत की चित्त
हे नक्कीच आपल्याला पडताळून बघणं फार गरजेचं असतं. आपण आपल्या गुरूंच्या संगतीत असताना आपल्या मनावरती जो काही परिणाम होतो त्यावरून आपण गुरूंची परीक्षा करावी. जर आपण गुरूंच्या सहवासात गेलो आणि आपलं मन निर्विकार जर झालं तर नक्कीच ते आपले गुरु आहेत आणि त्यांना नक्कीच गुरु म्हणावं. खरं तर आपण जन्माला येतो तेव्हा सगळ्यात आधी आपले आईवडीलच आपले गुरु असतात. नंतर आपले शाळेतील आपले शिक्षक हेही आपले गुरुच असतात. पण जेव्हा आपल्याला आध्यात्मिक वाटेवर आपण चालतो आणि अध्यात्मात आपल्याला प्रगती करायची असते तेव्हा आपल्या आयुष्यात आध्यात्मिक गुरु असणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्या या विज्ञानाच्या युगात विज्ञानापेक्षाही आध्यात्मिक वाटा खरंच खूप अवघड आहेत आणि त्या वाटेवर पोहोचण्यासाठी आपल्याला गुरुच करावा लागतो. अन्यथा सारं कर्म व्यर्थ असतं. कारण गुरुच आपल्यातले सगळे दुर्गुण बाजूला काढून आपल्याला ह्या वाटेवरती व्यवस्थितरित्या चालायला शिकवत असतो. गुरूंचा आशीर्वाद हा नुसतं झुकलं ना तरी मिळवता येतो, परंतु गुरूचा जिव्हाळा, प्रेम आणि विश्वास हा आपल्याला आपल्या प्रामाणिक आचरणातूनच प्राप्त करता येतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात मानवी रूपात जे गुरु असतात ना त्यांना नक्कीच स्थान द्या आणि आयुष्यात मानवी रूपातले गुरु कराच. आणि जर नसेल ह्या पात्रतेचे गुरु तर तुमच्याकडे नसेल तर आपले स्वामी शंकर महाराज, जे कुठले इष्टदेव तुम्ही मानत असाल, गजानन महाराज, साईबाबा, त्यांनाच फक्त गुरु माना आणि त्यांनाच तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या सांगाव्यात. स्वामीही शंकर महाराजही आपल्याला मार्गदर्शन करतात. कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन किंवा कुठल्या ना कुठले संकेत देऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात. एक साधा सोपा अनुभव किंवा साधं सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कुठला तरी प्रश्न डोक्यात आहे, मोबाईलमध्ये आपण इंस्टाग्रामवरती रील बघत असतो किंवा शेअरचॅटवरती बघत असतो आणि जे डोक्यात आपला प्रश्न चाललेला असतो ना त्याचंच उत्तर नेमकं समोर दिसतं. त्याच वेळेला समजायचं की महाराजांनी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि महाराजांनी आपल्याला त्यातनं मार्ग दाखवलेला आहे. गरज असते ना फक्त त्या विश्वासाची आणि ते संकेत ओळखण्याचे. नसेल तुमच्या आयुष्यात मानवी गुरुना, खरंच स्वामींच्या पुढे नतमस्तक व्हा, स्वामींच्या पुढे शरणागती घ्या. स्वामीही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन दाखवतात आणि आपलं बोट धरून अध्यात्माच्या वाटेवर आपली साथ हे देतच असतात. आणि जर आपणच आपलं शिष्यत्व पूर्ण केलं, आपण आपल्या शिष्याच्या पात्रतेचे झालो तर साहजिकच गुरु स्वतःहून आपल्या आयुष्यात येतात. आपली इच्छाही तेवढीच प्रबळ असायला हवी की आपल्या आयुष्यात एक खूप चांगले आध्यात्मिक गुरु योग्य पात्रतेचे असायला हवे. ही इच्छा महाराजांना सांगा. योग्य वेळी स्वामी आपल्या आयुष्यात मानवी रूपी गुरु आणतातच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यावेळेला कुठलाच मार्ग दिसत नव्हता त्यावेळेला स्वामींनी माझ्या आयुष्यात माझे गुरु म्हणजेच माझी गुरुताई माझ्या आयुष्यात आलेली आहे. आणि खरंच माझ्या आयुष्यात जेव्हा माझी गुरुताई आली ना तेव्हापासून आयुष्याला जे वेगळं वळण लागलं आहे आणि आयुष्याचं सोनं झालं. आयुष्यात गुरु आले आणि आयुष्याचं सोनं झालेलं आहे माझ्या. म्हणजे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला वरती त्याचं सोनं होतं ना तसंच आहे आपल्या आयुष्याला परिसमय गुरुचा स्पर्श झाला की आपल्या आयुष्याचं सोनं झालं हे असं नक्कीच समजायचं. आपल्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत ते जेव्हा गुरु आपल्याला खडसावून सांगतो ना की ह्या तुमच्या वाईट गोष्टी आहेत आणि ह्या दूर सोडल्याच पाहिजे, ते खरे गुरु आणि ते ऐकून घेण्याची क्षमताही आपल्यामध्ये असले पाहिजे, तेव्हा तो खरा शिष्य. ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत. जेव्हा गुरुने सांगितलं ना ह्या वाईट गोष्टी सोडायच्या, त्या डोळे झाकून पूर्ण विश्वास ठेवून त्या गोष्टी घडायलाच पाहिजे, तेव्हा गुरु शिष्याचं नातं हे खूप पुढे जातं. अशा वेळेला ना सगळे दूर गेले तरी आपले गुरु आपल्याला कधीच सोडत नाही. आपले स्वामीही आपल्याला कधीच सोडत नाही. आपण कितीही अडचणीत असलो ना तरी हे आपल्यासाठी कायम उभे असतात. कुठल्याही कठीण प्रसंगात आपले गुरु आपल्यासोबत असतात. त्यामुळे आयुष्यात खरंच गुरु असणं गरजेचं आहे. सबसे बडा गुरु से बडा गुरु का ध्यास. त्यामुळे गुरूंचा ध्यास हा आयुष्यात असायलाच पाहिजे.
आणि जर गुरूंचा ध्यास आपल्याला लागलेला असेल ना, तर खरंच स्वामी गुरु आपल्या आयुष्यात पाठवतात. गुरु ओळखा, गुरूंची पात्रता ओळखा, गुरूंची परीक्षा घ्या, गुरूंना जाणून घ्या. स्वामींच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्या माणसांपासून दूर राहा. कारण म्हणजे त्या दिवशीचे बातम्यांना पाहिले ना, ते अत्यंत भयानक आहे. स्वामींच्या नावावरती खेळ केला जातो. ते शेवटी स्वामी आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. तुमच्या पुण्याईचा पाढा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही ठीक आहात, पण ज्या दिवशी संपेल त्या दिवशी तुमच्या कर्मांची शिक्षा स्वामी दिल्याशिवाय राहत नाही. आणि स्वामींनी तेच केलं. स्वामींनी ती शिक्षा त्यांच्या पदरात पाडली. त्यामुळे मी गुरु आहे, मी गुरु आहे म्हणणाऱ्या गुरूंपासून लांब राहा. आपण आपला गुरु स्वतः ओळखावा. कसा ओळखावा हे तर आपल्याला सांगितलंच आहे. त्यामुळे आयुष्यात गुरु करा. नसेल तर स्वामींच्या पुढे शरणागती घ्या, शंकर महाराजांच्या पुढे शरणागती घ्या. ते पण प्रत्येक वाटेवरती आपली साथ देतात आणि आपल्याला प्रत्येक संकेत देतात. आपण गुरूंचा हात धरला ना की कोणाची पाया पडायची वेळ आपल्यावर येत नाही. गुरूंच्या सानिध्यात असल्यामुळे गुरु ती वेळच आपल्यावर येऊन देत नाही. आणि या गुरुपौर्णिमेला जर खरंच तुमच्या आयुष्यात आत्ता कुठले गुरु असतील तर त्यांना गुरुपद द्या. नसेल तर आपल्या स्वामींनाच गुरुपद द्या आणि आपल्या स्वामींच्या सानिध्यात राहा. जे काही मनात असेल, ज्या काही तक्रारी असतील, जी काही संकट असतील ती सर्व स्वामींना सांगा, शंकर महाराजांना सांगा. हे सगळ्या शंकांचे निरसन नक्कीच करतात. फक्त विश्वास गरजेचा आहे, श्रद्धा गरजेची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले कर्म गरजेचं आहे. स्वामी शंकर महाराज यांनी फक्त आपल्याला कर्म चांगले करायला शिकवलेलं आहे. अंधश्रद्धेपासून लांब राहायला शिकवलं आहे. सगळ्या गोष्टी डोळसपणे बघायला शिकवलं आहे. गुरु आपल्याला याच गोष्टी शिकवतात. अंधश्रद्धेपासून लांब राहायला शिकवतात. प्रत्येक गोष्ट श्रद्धेने बघा, पण अंधश्रद्धेने नाही. गुरूंची ही शिकवण असते. त्यामुळे डोळसपणे गुरु निवडा, गुरु ओळखा आणि गुरूंच्या सानिध्यात राहा. आयुष्याचं 100% सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानाविना कर्म व्यर्थ आणि गुरुविना जन्म व्यर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अशक्य हे शक्य करतील स्वामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी.